अहिल्यानगरमधील राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ पाथर्डी तालुक्यातील मिरी तिसगाव करंजी या गणातील कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे। अहिल्यानगरमधील राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ पाथर्डी तालुक्यातील मिरी तिसगाव आणि करंजी गणातील कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे। यात कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला। अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराला यामुळे अधिकच वेग मिळाल्याचं चित्र दिसून आलं। या बैठकीत मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पवार परिवारावर जोरदार टीका करताना म्हटलंय, पवार परिवाराने अहिल्यानगर जिल्ह्यावर आणि येथील जनतेवर कायम षडयंत्र रचलंय। पाणी आणि विकासाच्या प्रश्नांवर सातत्यानं अन्याय करण्यात आलाय। राहुरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, मात्र जाणीवपूर्वक निवडणूक लावण्यात आली। ते पुढे म्हणाले की स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले हे 6 वेळा वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून येणारे राज्यातील एकमेव आमदार होते। तळागाळातील प्रत्येक व्यक्तीशी त्यांची थेट नाळ जोडलेली होती। अशा लोकभिमुख नेतृत्वाचा सहवास आपण गमावला असून आता त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना आमदार करून त्यांचा वारसा पुढे न्यायचा आहे। विखे पाटील यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सांगितलं की नगर दक्षिण लोकसभेचे खासदार गेली 2 वर्षात सतत वादग्रस्त राहिलेत। विविध विषयांमध्ये त्यांचं नाव पुढे आलंय। तुम्ही मला खासदारकीला पाडलं नसतं तर मी संगमनेर मध्ये गेलोच नसतो। ज्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडलं होतं त्यांना ही सेतू कार्यालयातील लोकांनी पाडलंय, असा टोला त्यांनी लगावला। पुढे बोलताना ते म्हणाले, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी मला अक्षयपेक्षा जास्त वेळ आणि जीव लावला होता। त्यामुळे जनतेनं विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहून आपल्या भागाचा विकास करून घ्यावा। या माध्यमातूनच जनतेची आर्थिक उन्नती होणार आहे। तर पाणी प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी सांगितलं, मुळा धरणाची उंची वाढवणं तसेच त्यातील गाळ काढण्याचं काम लवकरच सुरू होणार आहे। त्यामुळे पाणी साठा वाढेल आणि मुळा धरणाखालील गावांचा पाणी प्रश्नही मार्गी लागेल। यासाठी अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। पण अवघ्या 1.5 वर्षामध्ये परत एकदा आपल्याला या निवडणुकीला सामोरे जावं लागतं, ही अत्यंत दुःखद बाब। नुसतं निवडणुकीला जावं लागत नाही, खरं तर अपेक्षाप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती। ठीक आहे, लोक अर्ज भरतात, लोकतांत्रिक प्रक्रिया आहे। प्रत्येकाला असं वाटतं मी आमदारही झालो पाहिजे, पण हे अहिल्यानगर जिल्ह्याचं दुर्दैव आहे की हे षडयंत्र ओळखू शकले नाही। वर्ष ते षडयंत्र पवार परिवाराने अहिल्यानगर जिल्ह्याच्या लोकांबरोबर केलं। वर्ष या परिवाराने माननीय पवार साहेबांनी ते षडयंत्र या पाण्यासंदर्भात असेल, विकासासंदर्भात असेल आणि सातत्याने जिल्ह्यावर अन्याय करायचं काम हे त्यांनी केलं। आज त्यांची भूमिका देखील स्पष्ट झाली आणि मला तर खरं कोणावर आरोप नाही करायचा, पण मी आवर्जून सांगेल की जेव्हा बारामती आणि राहुरी विधानसभेची परिस्थिती एक होती, जेव्हा दोन्ही विधानसभेमध्ये विद्यमान आमदार अपघाती मृत्यू किंवा दुर्दैवी मृत्यू नंतर पोटनिवडणूक लागली असेल, तर जो न्याय बारामतीला महाविकास आघाडीने दिला तो न्याय राहुरी विधानसभेला का नाही? कर्डिले साहेबांचं काय कर्तृत्व नव्हतं? आम्ही मान्य करतो की स्वर्गीय दादांचं काम कदाचित साहेबांपेक्षा मोठं असेल, तेवढी सत्ता त्यांच्याकडे होती आणि एक चांगलं काम दादांच्या माध्यमातून महाराष्ट्राला झालं। पण माननीय कर्डिले साहेब देखील कुठले एक नौके आमदार नव्हते। मतदारसंघ प्रत्येक वेळेस बदलून, पक्षचिन्ह प्रत्येक वेळेस बदलून 6 टर्म निवडून येणारा एकमेव महाराष्ट्रातला माणूस म्हणजे माननीय शिवाजीराव कर्डिले साहेब। आणि त्यांनी फक्त स्वतःसाठी केलं नाही, त्यांनी त्या कालावधीमध्ये स्वर्गीय कर्डिले साहेबांनी बाबासाहेबांसाठी देखील लोकसभेचं चिन्ह घेऊन प्रचार केला। आणि हेच मी वारंवार सांगत आलो, हेच कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील जिल्ह्याच्या लोकांना सांगत आहेत, पण लोकांना ते कदाचित भावलं नाही। लोकसभेमध्ये जेव्हा आम्ही आमची भूमिका मांडत होतो, मोनिकाताई होत्या, मी होतो,
की भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपण परत एकदा या ठिकाणी लोकसभेला मला निवडून द्या, जेव्हा मी विनंती करायला आलो तेव्हा कदाचित लोकांना असं भावलं की आपल्याला सामान्य माणूस हा खासदार करून पाहायचा. प्रचंड लाट की श्रीमंताचा नको, आपल्या मधला करू, जो चपला घालतो, जो बनियान घालून फरशीवर झोपतो, जो गोण्यांवर बसून जेवतो, जो कोविडच्या कालावधीमध्ये स्वतः त्या औषधाचं डब्बं खांद्यावर घेऊन औषध मारतो, जो पूर आल्यावर स्वतः फावडा घेऊन माती काढतो, आम्हाला असा खासदार पाहिजे. आम्हाला असं नको जो वांबोरी चारीचे पाणी प्रत्येक गावात जावं म्हणून 100 कर्मचारी देऊन ते पाणी पोच करतो. आम्हाला असा माणूस नको जो 10-15 वर्ष रखडलेला नॅशनल हायवे 222 नगर पातळीचा रस्ता जो 10 वर्ष कोणाला जमला नाही तो पूर्ण करतो, असा माणूस नको. आम्हाला असा माणूस नको जो वृद्धेश्वर देवस्थानच्या विकासासाठी पर्यटन मधून आमदार मुरलीधरांच्या सहकार्याने आणि कर्डिले साहेबांच्या सहकार्याने 1 कोटी रुपये खर्च करून भक्त निवासाचं निर्माण करतो. आम्हाला एक असा खासदार नको जो या वांबोरी चारी टप्पा 1 क्रमांकाचं पाणी पोहोचत नाही म्हणून तिथल्या मोटरी बदलल्या जाव्यात म्हणून 15 कोटी रुपयाचा प्रस्ताव टाकून मंजूर करतो. आम्हाला पाहिजे जो ऍक्टिंग करेल, आम्हाला पाहिजे तो सामान्य होण्याचं ढोंग करेल. आणि आता पहा, तालुक्याने आणि जिल्ह्याने निवडून दिलेला कार्यक्षम खासदार मागच्या 1.5 वर्षामध्ये बातम्यांमध्ये सगळीकडे झळकतो. त्याचे कार्य त्याचे होत गाडी गरम होते. त्याचं कार्य काय अभूतपूर्व 1.5 वर्ष लोकांच्या जनसामान्याच्या मतदानाची किंमत काय मोजावी लागली की प्रत्येक ठिकाणी मागच्या 1.5 वर्षामध्ये आपण नाव पाहिलं असेल तर सिस्पे घोटाळा झाला तरी तोच व्यक्ती, पुढे भ्रष्टाचार झाला तरी तोच व्यक्ती, अहिल्यानगर शहरामध्ये महिलेचा विनयभंगाचा प्रसंग आला तरी त्यांच्याच पक्षाचे नेते, आणि आता लेटेस्ट संबंधही नसला पाहिजे पण आमच्या शिर्डीमध्ये तिकडे त्या ठिकाणी कॅप्टन खरात तरी हेच तिथं. म्हणजे असं एकही वादग्रस्त विषय या जिल्ह्यामध्ये झाला नाही तिथं या जिल्ह्याच्या निवडून गेलेला खासदार दिसला नाही. 1.5 वर्ष झालं हो कुठे पाटील. वांबोरी चारीचं पाणी कुठं पोहोचलंय पाहायला कोणी आलं नाही. आणि कर्डिले साहेबांनी तर मला फोन लावायची सुद्धा हिंमत केली नाही. अगोदर साहेब आवर्जून जेव्हा आमदार नव्हते तेव्हा म्हणायचे डॉक्टर हे काही करा तुम्ही, कारखान्याचे लोक लावा, हे पाणी पोहोचत नाही. भाषण व्हायचे की 30 गाव आणि मडीपर्यंत पाणी पोहोचू शकत नाही, लाईन मध्ये फॉल्ट आहे. आता आमचे काशीनाथ पाटील जोरदार आवाज उठवायचे नाही, मडीपर्यंत पाणी पोहोचू शकत नाही, पोहोचून दाखवा. खासदारकीला शब्द दिला, लोक लावले, मडीला पाणी ताईंच्या आणि साहेबांच्या सहकार्याने आपण खासदार झाल्यावर पहिल्याच आवर्तनामध्ये काढलं. पहिल्याच आवर्तनामध्ये. कारण की मी या गोष्टीमध्ये विश्वास ठेवत होतो की आपल्या कामाची पावती आपल्याला मिळेल. जे बिरीगण काही काम करत नसल्यावर देखील 2,500 मताधिक्याला होतं ते वांबोरीचं पाणी बऱ्यापैकी नियोजन केल्यावर 250 मतांनी मागे आलं. याचा अर्थ असा की काम केल्याने त्याचा दुष्परिणाम मला प्रचंड झाला कुठे कुठे. आणि मी कोणाला राग धरत नाही. तुम्ही उलट तुम्ही म्हणजे आता या मंडपामध्ये 10% खिलाडी असतील ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं, काय हरकत नाही. माझी निवडणूक तर नाही आणि माझी हौस झाली. तुम्ही ना मला पाडलं असतं, ना मला संगमनेरला जायला जमलं असतं, ना मी पारनेरला गेलो असतो. उलट तुम्ही माझं नाव या महाराष्ट्रामध्ये जेवढे लोक खासदार सुजय विखेला ओळखत नव्हते तेवढे माझे खासदार सुजय विखेला आज महाराष्ट्रामध्ये ओळखायला लागले. हे सगळे या ठिकाणी तुमचे आशीर्वाद आहे. कधी आमचे असे अधुरे स्वप्न पूर्ण झाले असते. आणि म्हणून निवडणुकीमध्ये कोण उभा आहे, कोण आरोप प्रत्यारोप करतं, कुठलीही निवडणुकी गांभीर्यानेच घ्यायला हवी. असं कोणीही नाही जो पराजित होऊ शकत नाही.
जो व्यक्ती स्वतःला अपराजित समजतो, कदाचित जो व्यक्ती स्वतःला कदाचित महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाहत होता, त्याला एका सेतू कार्यालयवाल्याने पाडलं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला. आणि म्हणून मला सांगायचं एकच आहे की आपल्याला गाफील राहायचं नाही. कार्यकर्त्यांनी भावनेत अजिबात राहू नये की निवडणूक नाहीये, निवडणूक खरंच आहे का, समोर कोणीच नाहीये. आपलं ते कामच नाहीये. कोण समोर आहे कोण नाहीये, काय झालंय काय नाही, हा चर्चेचा विषय असू शकत नाही. आपलं काम आहे की स्वर्गीय कर्डिले साहेबांनी दिलेलं योगदान, स्वर्गीय कर्डिले साहेबांनी केलेला त्याग आणि या परिसराचा केलेला विकास हा आपल्याला अक्षयला मताधिक्याच्या स्वरूपाने येत्या 23 तारखेला मतदान टाकून जेव्हा 4 तारखेला मतपेट्या उघडतील, जर आपला भारतीय जनता पार्टी पक्ष देशामधला 1 नंबरचा पक्ष आहे, जर आपला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामधला 1 नंबरचा पक्ष आहे, तर आपला उमेदवार भारतीय जनता पार्टीचा हा महाराष्ट्रामधला 1 नंबरच्या मताधिक्यानेच निवडून आला पाहिजे. या संकल्पनेतून आपल्याला काम करायचं, या ताकदीने आपल्याला काम करायचं. आणि जेव्हा आपण या संकल्पनेतून पुढे जाऊ तेव्हा खरं आपल्याला आपल्या भागाचा विकास करायला सुरुवात होईल. कुठे पाटील तुम्ही टप्प्या 3 ची मागणी केली, पहिला माझा टप्पा 1 आणि टप्प्या 2 चे मत मला पडू द्या. खरं म्हणे का ते बरोबर आहे. तुमची नंतर निवडणूक माझ्या अगोदर लागणार. हे टप्पे पाडता पाडता माझ्या मताचे टप्पे लागून गेले. आज स्वर्गीय कर्डिले साहेबांच्या माध्यमातून टप्पा 2चं काम सुरू झालं. अनेक कामांची मागणी आली की त्याच्यामध्ये आपण आमच्या गावामध्ये समाविष्ट करा. ही मिळालेली सत्ता म्हणजे तुम्ही आमदार निवडून दिले, माननीय मोनिकाताई असतील, स्वर्गीय कर्डिले साहेब असतील, पालकमंत्री आपले आहेत, जलसंपदा मंत्री आपले आहेत, तर तुम्ही 3 काय आपण 4-5 टप्पे मंजूर करू कुठे पडेल, त्याच्या अडचण काय कारण नाही. तर यावेळी आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण केलं होतं. त्यांनी केलेल्या विकास कामांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता अक्षय कर्डिले यांना आमदार करणं गरजेचं आहे. सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम करून त्यांना विजयी करावं असं आवाहन त्यांनी केलं. या बैठकीला माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, पुरुषोत्तम आठवे, डॉक्टर बबन नरसाळे, डॉक्टर यशवंत गवळी, दीपक लांडे, संतोष शिंदे, कुशल भापसे, बाळासाहेब कोळसे, सचिन वायकर, जिजाबा लोंढे, पोपट कराळे, वैभव खलाटे, विजय कुटे, अण्णा शिंदे, सुखदेव देशमुख, गौतम कराळे, एकनाथ आटकर, अजय रक्ताटे, प्रतीक खेडकर, संभाजी वाघ, राजू गवळी, बापू घोरपडे, माणिक कराळे, सुभाष गवळी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तर बैठकीच्या शेवटी मिरी तिसगाव करंजी गणातील कार्यकर्त्यांनी एकमुखाने अक्षय कर्डिले यांना आमदार करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला असून येत्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळविण्याचा आत्मविश्वास व्यक्त करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.